चहाशिवाय दिवस सुरूच होत नाही, नाही का? पण चहा बनवताना आपण करतो काही सामान्य चुका. खरं सांगायचं तर चहाचा स्वाद आपण तो कसा बनवतो यावर अवलंबून असतो. चहाची पत्ती, साखर आणि दूध घालण्याची योग्य वेळ ठरवते की तुमचा चहा किती स्वादिष्ट आणि परफेक्ट बनेल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे परफेक्ट चहा बनवण्याचं सिक्रेट. इथे व्हिडिओच्या शेवटी चहा बनवताना कोणत्या चुका आपण करतो ते देखील सांगितलेलं आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 2 कप चहासाठी 1 कप पाणी आणि 1 कप दूध घेतलं आहे. पोहे खायचा चमचा घ्या, त्याने 2 चमचे साखर, 2 चमचे चहाची पत्ती आणि 2 ते 3 वेलची घ्या. चहाची सुरुवात नेहमी पाण्यापासून करावी. आता पातेल्यात 1 कप पाणी ओतून गॅसवर ठेवूया. पाणी उकळल्यावर त्यात टाकूया 2 चमचे चहाची पत्ती. पत्ती तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरू शकता. चहा पत्ती टाकल्यानंतर 5 मिनिटं उकळू द्या, म्हणजे पत्तीचा फ्लेवर बाहेर येईल. त्यानंतर 2 चमचे साखर टाका आणि साखर पूर्णपणे विरघळू द्या. साखर विरघळल्यानंतर 1 कप गरम दूध घाला. इथे दूध नेहमी गरम करूनच घालायचं आणि मंद आचेवर 5 मिनिटं उकळू द्यायचं. या स्टेजला क्रश करून सालासकट वेलची टाका. हळूहळू चहाचा रंग गडद होईल आणि चहा बॅलन्स होईल. आता गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवा, म्हणजे चहा छान मुरतो आणि सर्व फ्लेवर त्या चहामध्ये उतरतो. हेच आहे परफेक्ट चहाचं सिक्रेट. आपल्यापैकी अनेक जण चहा बनवताना चुका करतात. पाणी, दूध, पत्ती आणि साखर सगळं एकत्र घालतात, त्यामुळे चहाची चव बिघडते. काहींना वाटतं जास्त उकळल्याने चव चांगली येते, पण खरं म्हणजे त्यामुळे चहा कडवट होतो आणि पोटाच्या समस्या निर्माण करून गॅस, ॲसिडिटी वाढवू शकतं. स्ट्रॉंग चहासाठी काही जण खूप पत्ती टाकतात, पण त्यामुळे चव खराब होण्यासोबतच आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. म्हणून नेहमी योग्य प्रमाणातच पत्ती, दूध आणि साखर वापरावी. चला तर आजपासून मी सांगितल्याप्रमाणे चहा बनवायला सुरुवात करा आणि दिवसभर मूड चांगला ठेवा. धन्यवाद.